हरिश्चंद्र पाटील भांडक्या या नावानं प्रसिद्ध आहेत ते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एसटी आणि त्यासोबत अंपायरसाठी आपण जे वेअरिंग ड्रेसकोड पाहतो तो ड्रेसकोड त्यांच्या माध्यमातून कॅप्स ज्यांनी दिलेले आहेत बांडक्या शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय मिन्नाथ शेठ पाटील युनिट कलेक्टर UC त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आपलं देखील स्वागत असणार आहे. रमेश शेठ चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रक्षेपण जी सुविधा आहे लाईव्ह यूट्यूब त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. पुन्हा एकदा सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. द मॅच दर्शनी सामना आपल्यासोबत विरा स्पोर्ट खिडूकपाडा विरोधामध्ये अमन ब्रिगेड वलप. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जो जिंकेल तो जाईल आजच्या दिवसातील अंतिम 3 मध्ये, ज्यांना लकी ड्रॉ उचलण्याची संधी मिळणार आहे. वहाल संघ आपण कुठे असाल तर रिपोर्टिंग करायचे. वहाल संघ आपण कुठे असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे, विनंती आहे तुम्हाला. मॅचकडे आपण जाणार आहोत. विरा स्पोर्ट खिडूकपाडा टॉस जिंकला अमन ब्रिगेड वलपनं आणि फिल्डिंग स्वीकारली फलंदाजीचं आमंत्रण विरा स्पोर्ट खिडूकपाडासाठी. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. गणपती बाप्पा मोरया. गोलंदाज तयार. फटका छान खेळलेला आहे. धमाकेदार स्ट्रोक. अद्भुत स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार पहिल्याच बॉलवरती. भावेश उलवेकरच्या माध्यमातून स्वागत. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. भावेश उलवेकर 6 रन्सनं खातं खोललंय. 3 षटकाचा सामना आहे त्यांना माहिती आहे. आणि मग आता इथे त्याच खरं तर निर्णयावरती निर्णयास्पद फलंदाजी. धमाकेदार सुरुवात इतकी छान की एंडिंग कशी असणार. आगाज इतना अच्छा है तो फिर अंजाम कैसा होगा. 6 रन्स बनवत अकाउंट ओपन केलं. शुभम वरती हल्ला चढवला. शुभम पाटील महेंद्र पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून कालच एक आलोचना झाली की उसरली खुर्दच्या नाईट स्पर्धेमध्ये TCC दुंद्रे संघाची संपूर्णपणे पॅकरशिप त्यांनी स्वीकारलेली आहे आणि 10,000 रुपये देखील त्यांच्या माध्यमातून जाहीर देखील करण्यात आलेला आहे. आपलं देखील स्वागत आहे. भावेश आणि साहिल ही जोडी या मैदानामध्ये 6 धाव फलकावरती बिनागड्याचा मोबदला. कट केला हलक्या हाताने. दिशा दिली थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा येत आहेत 4. चौकार. मैदानामध्ये भावेशनं 1 चौकार 1 षटकार या मदतीसह 10 वरती आपल्या संघाला नेऊन ठेवलेला आहे. बिनागड्याचा मोबदला. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये शुभम वरती हल्ले चढवतोय. या वेळेला खेळाडू भावेश उलवेकर. धमाकेदार फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला हा खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवली आहेत. छोटातील घाव गंभीर. इन स्विंगर आउट स्विंगर फिंगर रोल करणारा गोलंदाज. आज फलंदाजीमध्ये सरस मैदानामध्ये. हा चेंडू आपण पाहतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगवान हा बॉल पाहायला मिळाला आणि एक सुंदर असा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. कट केलाय हलक्या हातानं. कट केलाय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. बॉल सीमारेषा पार. पुन्हा एकदा ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्ती वापरत युक्ती चालना दिली. चेंडूवरती 4 धावा. चौदा रन्स धावफलकावरती. धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळते.
पहिल्या षटकामध्ये अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन तोडण्याचाच हा काम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भावेश उलवेकर अमन ब्रिगेड वलप संघाच्या विरोधामध्ये 4 मध्ये 14 धावाचं योगदान. यंगस्टार मोरबेच्या खरं तर अपोजिट खेळताना 9 मध्ये 12 दिल्या होत्या खेळाडूंना. यॉर्क लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती रिलीज केलाय. अमन तिकडे मिस्टेक, नो बॉलचा देखील इशारा आहे. मिस फिल्डिंग, धावा चोरत असताना खेळाडूंना आपण पाहतो तिकडे पहा. सिंगल डबल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं की एक धाव चोरण्याची त्यांच्याकडे संधी जरूर होती, परंतु संधीच ते हुकले गेलेले आहेत. बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे वाटचाल करत असताना. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळतात. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये फ्री हिटची संधी असणाऱ्या बॉलवरती, कारण प्रिव्हियस बॉल आपण पाहिला जो बीमर्क बॉल म्हणून पंचांनी घोषित केला. गेट रेडी फॉर द फ्री नाव. हा चेंडू स्वाईप करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये फार तर चांगलं संपर्क नाहीये. पॅडवरती देखील बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर आदरला. 1 रन तिथे चोरटी घेतली फलंदाजांनी. 1 सिंगल आली. सिंगलला धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे जाताना. एकूण 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत. टीम वीरा स्पोर्ट खेडूकपाडाच्या पहिल्या षटकाच्या खरं तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतरचा हा खेळ. अंतिम 1 बॉल या षटकातील शिल्लक आहे. यॉर्कर लेनचा बॉल खांडून खेळणं पसंत केलं. हातामध्ये झेल तिकडे दिला. खेळाडू होते उपलब्ध. चांगला झेल आदित्यच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आला आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का साहिल उलवेकर इथे बाद होतोय टीम वीरा स्पोर्ट खिडूकपाड्याचा. एक खेळाडू इथे पाठवा. लकी ड्रॉ साठी तुमचा एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा अशी विनंती आहे. साहिल उलवेकर बाद झाला. अलीकडच्या काळामध्ये मागील सीझनमध्ये त्या आधीच्या सीझनमध्ये आपण या साहिल उलवेकरला पाहायचो. अतिशय आपण जर पाहिला तर बॉडीमध्ये फिटनेसमध्ये चेंजेस पाहायला मिळाले यावर्षी आणि खेळामध्ये देखील तसेच आपण पाहतो चेंजेस त्यानं जरूर केलेले आहेत. भावेश उलवेकर मैदानामध्ये जोपर्यंत तग धरून उभा आहे तोपर्यंत धावांचा ओघ जो आहे तो दुथडी भरलेल्या नदीसारखा वाहेल यात काही मात्र शंका नाही आहे. मधोमध्ये तो उभा आहे. 6 मध्ये 17चं योगदान. 1 षटकार 2 चौकार आणि 2-8-3 चा त्याचा स्ट्राईक रेट देखील तितकाच छान आहे. लगभग 300च्या आसपास स्ट्राईक रेट आहे. त्यामुळं आपण जर विचार केला खेळाडूच्या खेळीचा तर ती विध्वंसकच आहे. विनय गावण गोलंदाजीसाठी आलेला आहे. एका बाजूनं टीमचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूने देखील कॅप्टनच आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, सी वर्सेस सी. हा फटका खेळलाय कार्पेटच्या आधारे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आपण पाहतो. इकडे 1 रन कंप्लीट करतायत फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पॉपिंग सीरीज वरती 2 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा तिथे मिळतात संघाला. 2 धावांच्या अनुषंगाने संघ जाऊन पोहोचतो एकूण राऊंड फिगर मध्ये 20च्या घरामध्ये. 20 रन ऑन अ बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती सुरू. 3 षटकांचा सामना. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा हा मनसोबा देखील संघाचा आपण सर्व इथे पाहतो. द बेस्ट एव्हर ट्रायो. ज्ञानेश्वर उसटकर, विजय ठाकूर, प्रभाकर पालकर. दोस्ती आणि त्या दोस्तीची व्याख्या सांगणारे हे त्रिमूर्ती ग्रुप आपल्याला पाहायला मिळेल. प्रस्थान करत असताना आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. 21 झाल्या धावा धावफलकावरती. या चेंडूवरती 1 धाव. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा पाहायला मिळाला. नितेश भोईरकडे आता स्ट्राईक आपण रोटेट होताना पाहतो. खेळाडू आपल्याला पुढे अगदी स्ट्राईक नितेश भोईरला मिळताना पाहायला मिळणार आहे. यस डेफिनेटली. ज्या ट्रायोची आपण चर्चा केली विजय ठाकूरचा, ज्ञानेश्वर उसाटकरचा, आपण पाहतोय प्रभाकर पालकर. एक केवाळे एक्सप्रेस, एक आकुर्ली एक्सप्रेस आणि एक दुंदरे एक्सप्रेस या त्रिमूर्तीचं आगमन झालंय. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे की आपण मंचकावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. या वेलकम ऑन द स्टेज. आपली जागा या मंचावरती आहे. आम्हा सर्वांच्या मनामध्ये आपली जागा आहे. तरी आपण येऊन मंचकावरती आपलं जे आसन आहे ते ग्रहण करायचं. फटका छान केलाय नितेशनं. नितेशच्या बॅटमधून आपण हा स्ट्रोक पाहिला. ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठा हिट सिक्सर त्यानं लगावला. 6 धावा आल्या. 27 वरती जाऊन पोहोचला वीरा स्पोर्ट खिडूकपाडा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 18च्या सरासरीनं फलंदाजी.
अशी फलंदाजी राहिली तर किमान 50 पर्यंत पोहोचतील. इतकी छान फलंदाजी त्यांच्या आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. इतका छान परफॉर्मन्स, इलिगंट परफॉर्मन्स देत आहेत आपल्या टीमसाठी. विनयवरती देखील हल्ले चढवलेत, किसी को नाही बख्शा. हा चेंडू आपटी बार बॉल गुडलँड स्पॉटला टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्स क्रिएट केला गोलंदाज विनय गावंडनं. आणि बाउन्स क्रिएट केल्यानंतर आपण अगदी पाहिलं तर पूर्णपणे बॉलमध्ये टर्न देखील दिला होता खेळाडूनं. डॉमिनेट केलं बॅट्समनला. नितेश भोईर इथे डॉट बॉलचा शिकार झाला आणि आपण पाहिलं एक निर्धाव चेंडू आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळाला. स्ट्राईक रेटमध्ये आता कुठेतरी उतार. 16.20च्या सरासरीनं खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल तिकडे आपण पाहतो. अजून एक चांगला चेंडू, व्हेरिएशन केलं, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, तो क्रिकेटलाही लागू पडतो. हे अगदी आता दाखवत असताना आपण पाहू शकतो तिकडे की तितक्याच छान खरं तर पद्धतीनं गोलंदाजी व्हेरिएशन दाखवलेलं आहे ते म्हणजेच खेळाडूंना. 27 धावा झाले धाव फलकावरती, 1 गड्याचा मोबदला. अंतिम 1 चेंडू या दुसऱ्या षटकातील शिल्लक. या वेळचा बॉल देखील तितकाच छान, या बॉलचा बॉल देखील तितकाच छान. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 9 धावा, त्यानंतरचे 3 बॉल डॉट, एक सिक्सर लगावला, परंतु त्यानंतर बॅकअप दिलं आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो 2 षटकांच्या खेळानंतर टीमची धावसंख्या 13.50च्या सरासरीनं 27 या अंकावरती 1 गड्याचा मोबदला. गाण्यांचा विजय दादा चर्चा करतायत की अजूनही गाणी सेव आहे. नो बॉल असेल का चर्चा नक्कीच इकडे समीक्षकांची होते, परंतु फटका आपण पाहतोय दमदार. यस 6 चेक करायचंय. वेस्ट हाईट बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. सिक्सर चेक करायचंय नाही ना? ओके, वेस्ट हाईट चेक झाले, सिक्सर चेक करायचं आहे. ओके, 6 आहे की 4 आहे यावरती आता प्रश्न असणार आहे. ही फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांकडून हा डिसिजन आलेला आहे. एस 4 4 रन आहेत. राजेश नाना पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचं आहे. या वेलकम, स्वागत आहे आपलं. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध उंच गेलाय चेंडू आणि हा देखील षटकार. ऑलरेडी जो पाय आहे तो आपण खरं तर सिक्सरच्या लाईनवरती पाहिला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा षटकार आलेला आहे. आघातात्मक फलंदाजी पाहायला मिळते भावेश उलवेकरची. 10 मध्ये 30 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमसाठी. त्याच्या माध्यमातून आपण इकडे पाहिलेलं 37 धावा धाव फलकावरती 1 गड्यांचा मोबदला आणि मोबदल्यामध्ये भरघोस धावांचा समाचार आपण पाहतोय. नितेश भोईर 6 रन्स, 30 धावा भावेश उलवेकरच्या, एकूण 37 धावा. चांगली भागीदारी या दोन खेळाडूंच्या मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. अक्रॉस द बॅटर खेळायचा प्रयत्न होता, ते धावा चोरण्याचा धाडस पहा. 1 रन कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी येतील का हा प्रश्न, परंतु नकार समोरून. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आलेली. या सिंगलनं धावसंख्या फलक पुढे 38 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. 1 गड्याचा मोबदला. याच दरम्यान आमचे क्रिकेटचे एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडू समीर पालकर, त्यानंतर जयेश पालकर आणि त्यासोबत विवेक माळी, जे अमर पाटील यांचे चांगले खरं तर सखे आहेत, मित्र आहेत. तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला देखील विनंती केली जात आहे. त्यानंतर अमर पाटील यांचा एक आवाज येतोय की धडाडीचे कार्यकर्ते आहेत शिवनसाईमधील, तर त्यांनी देखील मंचकावरती यायचं आहे. जयेश पालकरबद्दल सर्वांना परिचय आहे. समीर पालकर देखील बायकरमॅन खेळाडू आहे, त्याचं देखील आपण स्वागत करू. आणि खास करून त्यांचा एक नंदी पळतो अड्ड्यामध्ये, सैतान.
आणि सैतानची देखरेख करणारी ही सगळी मंडळी, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. समीर पालकर, जयेश पालकर, विवेक माळी. 39 धावा धावफलकावरती एक गड्याचा मोबदला. चांगली गोलंदाजी, बॅकअप देण्यासाठी प्रथमेश, आणि प्रथमेशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक शेवटचा अंतिम बॉल आता शिल्लक. 39 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेशनं 12 खर्च केलेत, एकही सफलता नाहीये. अमन ब्रिगेड वलप टॉस जिंकून इलेक्टेड टू फील्ड, बॅट फर्स्ट बॉल फर्स्ट त्यांनी केला होता. त्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रण विरासपोर्ट खिडूकपाडाला दिलं. विरासपोर्ट खिडूकपाडा चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली फलंदाजी करत 39 धावा आतापर्यंत 17 चेंडूमध्ये त्यांनी जमा केल्यात. 18च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये फलंदाजी, सरासरीनं 300चा स्ट्राईक रेट म्हणावा लागेल सर्व टीमचा मिळून. पुन्हा एकदा क्रॉस द बॅटर खेळायचा प्रयत्न होता खेळाडूचा. एक रन तिकडे मिळते, दुसऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न असणार आहे. आणि त्याच खरं तर शोधामध्ये एकाला विकेट गहाल करायला लागेल. नितेश भोईर बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. एक रन या बॉलवरती प्राप्त झाली. 39 धावा बनवत 41चं टार्गेट आता इथे ठेवण्यात आलेलं आहे. सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मंचावरती उपस्थित मान्यवर आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण मंचावरती प्राप्त करून साजरा करून घेणार आहोत. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कणसामध्ये काही कणसं दाणेदार असतात, तशी माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असं बाणेदार व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेटला आपला जीव की प्राण मानणारे आपण पाहतो. अनेक स्पर्धेमध्ये ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण पाहतो. विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक देखील यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलं जातं. तर त्या स्पर्धेचे प्रणेते आमचे विजय ठाकूर यांचा आपण इथे सन्मान पाहतो मंचकावरती. महेंद्र शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला मंचकावरती पाहायला मिळाला. यापुढील सन्मान आम्ही करणार आहोत केवाळ एक्सप्रेस प्रभाकर परशुराम पालकर साहेबांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या थाटामाटानं मायेचे उबदार आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. हा त्यांचा सन्मान आपण पाहिला. त्यानंतर आव्हान असणार आहे 41 धावांचं. तर 41 धावांचं टार्गेट आपण कशा धावा बनवल्या जातील आणि कशा धावा थांबवतील याचं धावतं वर्णन शब्दांकनामधून मांडण्यासाठी मी प्रवीण गायकर यांच्याकडे बोलत आहे. तोपर्यंत वेळ आहे, जाऊयात डीजे मास्टर डीजे नितीन. आपला कॅप्टन पाठवा लकी ड्रॉ साठी. मैदान की तरफ जहां पर जीतने के लिए लक्ष्य रखा है. 3 ओवर में 41 रनों का. पहले 2 ओवर में दमदार बल्लेबाजी देखने को मिली वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ूकपाड़ा टीम की ओर से, लेकिन उसके बाद अंतिम ओवर में क्या कमाल की वापसी हुई अमन ब्रिगेड 11 वल्लभ टीम की ओर से. टारगेट का पीछा करने के लिए 2 सलामी बल्लेबाज अमन पाटिल और विनय, ये जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करते हुए. लक्ष्य 3 ओवर में बहुत बड़ा है, लेकिन देखेंगे कि ये लक्ष्य का पीछा क्या आसानी के साथ कर पाएगी. खास करके पहले पावर प्ले में वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ूकपाड़ा भावेश खुद कप्तान गेंदबाजी की जो कमान है, क्या वो संभालेंगे या साहिल को गेंदबाजी के लिए लाएंगे. चलिए शायद साहिल को लाने का प्रयास किया है, क्योंकि ये पावर प्ले के ओवर में जितने रन जाएंगे या बचाएंगे, क्योंकि लेफ्टी गेंदबाज बल्लेबाज संदेश. इसके बदौलत चलते हुए आकाश उन्होंने नहीं कर रहे और तो साहिल से शुरुआत करेंगे. अनुभवी खिलाड़ी है राहुल, जिनके पास कई सालों का तजुर्बा है. आज 40+ मास्टर के तौर पर हमेशा उन्हें हम जरूर देखते हैं, और अभी तक अपनी टीम को लीड करते हुए इन यंगस्टरों को लेकर अपने टीम के लिए जबरदस्त योगदान देते हुए. इसमें से जो जीतेगा वो सीधा जाएगा लकी ड्रॉ में वोडाफोन वाल टीम के खिलाफ. फिर किसी एक टीम को बाय मिलेगी, वो आज के दिन के अंतिम मुकाबले में जाएगी, और जो बचेगी टीम वो खेलेगी सुबह के सत्र में जिसको बाय मिली है वॉइंस 11 खेलने के खिलाफ. पहली गेंद राउंड द विकेट से ऑन साइड में मोड़ दिया, मिड ऑन को चीरती हुई गेंद लॉन्ग ऑन की तरफ. वो बढ़िया फील्डिंग, जितनी खूबसूरत बल्लेबाजी है उतनी शानदार उनकी फील्डिंग है.
अंतिम क्षणों में भावेश ने पैरों का इस्तेमाल किया और ये बाउंड्री रोकी। ये होता है फील्डिंग का स्टैंडर्ड। जब आप अच्छी फील्डिंग करते हो तो आप आपके गेंदबाजों का मनोबल जरूर बढ़ाते हो। एक्शन रिप्ले जरूर देख सकते हैं। साहिल राउंड द विकेट से गेंदबाजी के लिए आए। शॉट अच्छा था, पावर प्ले का ओवर जहां पर गैप ढूंढने का प्रयास जरूर किया था विनय ने। मिड ऑन को चिरती हुई गेंद लॉन्ग ऑन में बढ़िया फील्डिंग नजर आई। ऑन साइड में मोड़ दिया है। मिड विकेट का खिलाड़ी दूर से आएगा, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय। अमन और विनय ये महत्वपूर्ण जोड़ी है। अमन ब्रिगेड 11 वल्लभ टीम की ओर से अगर चर्चा करेंगे, विनय के पास ताकत है। अभी चर्चा की थी कि जो प्रभुदास अन्ना भोईर खिड़ुकपाड़ा उनकी ये ट्रॉफी हुई थी, सबसे बड़ी ट्रॉफी रखी गई थी, वहां पर बाइकरमैन बने थे विनय गावन। लेकिन अमन देखेंगे उनका साथ किस तरीके से निभाएंगे। हर मैच की अगर चर्चा करेंगे, 4 या 3 ओवर के मैचेस से एक पावर प्ले आपके पास दिया जाता है और इतने बड़े लक्ष्य का पीछा करता है तो उसी पावर प्ले को टारगेट करना भी जरूरी होता है। अमन का बड़ा शॉट हवाई यात्रा लेकर सीधा गेंद जा रही है सीमा रेखा पार। मच नीडेड सिक्सर, 6 रन। स्ट्रोक देखने को मिला बल्लेबाज अमन। अमन ब्रिगेड की ये सेना मैदान के अंदर और खुद सेनापति, दमदार यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन। वो इस बार थोड़ा सा चकमा दे दिया है गेंद ने। अंपायर की तरफ अपील जरूर की थी कि यहां पर शायद एक समय लग रहा था कि गेंद हाथों को लेकर गई थी और बढ़िया फील्डिंग वहां पर। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। पढ़ने के बाद ये जो गेंद है बिल्कुल थोड़ा सा एक समय लग रहा था कि ये बल्ले पर लगी है, उसके लिए ये अपील की गई थी। छिले सीने से लेकर गेंद सीधा विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी थे उनके हाथों में गेंद जाते हुए। डॉट बॉल की समाप्ति। पावर प्ले में कमबैक करना भी जानते हैं गेंदबाज साहिल। 6 जरूर आया बड़ा शॉट, लेकिन उसके साथ साथ अमन को रोकने का भी प्रयास साहिल के द्वारा। तो ये फुल टॉस गेंद करवाई है, ये मुफ्त का तोहफा है, यह देखेंगे अंपायर। चलिए रिव्यू विमर के लिए इट्स अंपायर कॉल या अंपायर कॉल नो बॉल जरूर है, लेकिन देखेंगे रिव्यू लेना चाहते हैं जरूर, यहां पर निर्णय की प्रतीक्षा करेंगे। तीसरे अंपायर आइए, अमर पाटिल है मौजूद टीवी स्क्रीन के ऊपर, जहां पर आई एक्विरा इवेंट लाइव जिनके माध्यम से बिल्कुल यहां पर कवरेज किया जा रहा है। देखिए यहां पर गलत गेंद का इस्तेमाल जरूर किया है और ये बिल्कुल नो बॉल करार अंपायर का। 4+1 यस डीजे। पर फ्रीड की गेंद रहेगी। 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब लक्ष्य जो है वो धीरे धीरे आसान नजर आता हुआ अमन ब्रिगेड वल्लभ टीम के लिए। फ्रीड की बॉल के ऊपर आक्रमण किया है जरूर। मिड ऑन है 30 सर्कल में गेंद के नीचे आते हुए, लेकिन फ्रीड की गेंद होने की वजह से यहां पर मौका मिलेगा बल्लेबाज को। मात्र वहां पर 1 रन तो जरूर मिलेगा। 1 रनों की मदद से बल्लेबाज खुद पहुंचे। अमन 11 के ऊपर, विनय खेल रहे 3 के ऊपर और टीम की रन संख्या है 15। 13 गेंदों में चाहिए अभी भी 26, यानी कि प्रति गेंद के ऊपर 2 रनों की जरूरत है। और यहां पर पहले विकेट के लिए बढ़िया साझेदारी। क्या होता है सीमित क्रिकेट में आपकी भागीदारी बहुत ही महत्वपूर्ण होती है और यह भागीदारी बनती हुई। ये फुल टॉस बॉल क्या कर रही है यहां पर वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा टीम की। लगातार गलत फील्डिंग हो रही है। विकेटों के पीछे आती हुई लॉन्ग स्टॉप रीजन में ये दूसरी बाउंड्री सीमा रेखा पार। 4 रन और इसी के साथ बहुत बड़े महंगे ओवर की समाप्ति। 19 रन आए पहले ओवर में, जहां पर टारगेट था टोटल 41 रनों का। अब 12 गेंदों में चाहिए 22 रन। स्क्रीन के ऊपर तिरंगा चषक जो इस टूर्नामेंट में ट्रॉफीज रखी गई है। मैन ऑफ द मैच 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर से लेकर 4 नंबर तक की ये ट्रॉफीज बिल्कुल स्क्रीन के ऊपर आपको नजर आती हुई। जहां पर आई एक्विरा लाइव इवेंट का सवाल है ना दोस्तों, क्या कमाल की लाइव क्लियरिटी विद क्वालिटी हमेशा दी गई और संदेश। खुद खाना खाने नहीं जाते, यहाँ पर सब अपडेट यही रहकर चने शेंगदाना चबा चबा कर जो अपनी जो पूरी तरीके से जो क्वालिटी है वो दर्शकों तक पहुंचाना चाहते हैं। ये होता है मेहनत। बिल्कुल कम समय में बिल्कुल उन्होंने काफी उपलब्धि हासिल की है। बड़ी बड़ी टूर्नामेंटों में उनके हम जरूर लाइव देखते हैं और शुक्र है कि जल्दी आए हो। 1 लाख सब्सक्राइबर आपके पूरे हो। गेंदबाजी में परिवर्तन। दुलवारी छोर से राहुल, टीम के सबसे अनुभवी प्रमुख अस्त्र। जब ओपन टूर्नामेंट खेले जाते थे पहले कुछ 10-15 सालों की बात करेंगे, हरिग्राम का केवाले का मैदान हो, क्या कमाल का ये क्रिकेट खेलता था ये खिलाड़ी।
रिवर्स शॉट्स खेला है, फुल टॉस गेंद के ऊपर, आउटफील्ड स्लो है क्योंकि वहां पर ग्रास ज्यादा है, जिसके बदौलत यहां पर बाउंड्री नहीं क्लियर होगी, लेकिन रन आउट का चांस जरूर बना था। अमन बहुत तेज थे, गुड रनिंग बिटवीन द विकेट, तब तक वहां पर 2 रन पूरे किए, 1 रन शॉट। यस, थर्ड अंपायर का इशारा आ चुका है, ये 1 रन शॉट है। सैंडी पालकर, निगाहें बहुत तेज है इनकी, इनके निगाहों से बचना थोड़ा सा मुश्किल है। कितनी सटीक आंखें थी वहां पर क्रीज की तरफ। कई अंपायरों का ध्यान रहता है कि बॉल बाउंड्री की तरफ जाता है, लेकिन इनका ध्यान पूरी तरीके से खिलाड़ी जो रन लेते हैं वो रेखा क्रॉस करते या नहीं, उसकी सटीक निगाह सैंडी पालकर की होती है। अच्छा हुआ कि उनको पुत्र रत्न का लाभ हुआ। अब सुखी संसार पूरी तरीके से अब सैंडी पालकर हट्टे कट्टे नजर आते हुए, कोई टेंशन नहीं है, जबरदस्त अंपायरिंग की भूमिका नजर आती हुई। स्वीप करना चाहते थे, लेग स्टंप उखाड़ कर निकाल दिया, और जिस अदाकारी अंदाज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं राहुल, और ये विकेट टेकिंग एबिलिटी वीरा स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम को मिलती हुई बड़ी सफलता, और अमन ब्रिगेड को यह पहला बड़ा झटका। अमन पाटिल बैक टू द पवेलियन। लकी ड्रॉ के लिए कोई खिलाड़ी नहीं आता है तो कमेटी यहां पर ड्रॉ उड़ाएगी। तो ये यहां पर कमेटी निर्णय ले चुकी है कि जो 12 भी खिलाड़ी यहां पर रहेंगे, एक होगा वल्लभ टीम का, एक होगा वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा का, और आयोजकों की भूमिका में वहाल के रहेंगे वो अमन अमर, और वहां पर ड्रॉ किया जाएगा। क्योंकि आपको 10 बार कॉल किया है, आपके कोई खिलाड़ी मौजूद नहीं, तो ये ड्रॉ यहां पर किया जाएगा, ये बात आप ध्यान में रखिए। बिल्कुल वीरा, आप देख सकते हैं राहुल जिनकी सुकन्या है, जिनके नाम से ये टीम मैदान के अंदर खेलती है। बॉलर तैयार, फुल टॉस बॉल बंटी खाड़ेकर को करना यह गलत है, और इस गेंद को अंजाम दिया है मिड विकेट के ऊपर से। दैट्स द मैक्सिमम, इट्स 6 रन। वीरा स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम को कि बंटी खाड़ेकर के बल्ले से ये दमदार छक्का आया। 9 गेंदों में चाहिए 14 रनों की जरूरत। एक छक्के ने खेल पूरी तरीके से पलटा है, और इस बार स्लैश किया है स्वीपर कवर के ऊपर से, और अंतिम क्षणों में फील्डिंग का एफर्ट लाजवाब है जरूर अपनी टीम के लिए। इस खिलाड़ी ने क्या रन बचा है, तब तक वहां पर 3 रन लेने का पर्याप्त समय। तो चलिए, इनमें से जो जीतेगी उस टीम को मिलेगी बाय, यानी कि वो जाएगी आज के इस अंतिम मुकाबले में, या होगी खिड़ुकपाड़ा या होगी वल्लभ। तो तब तक हम गुजारिश करेंगे वाल टीम के कप्तान और अंश 11 खिरनी टीम के कप्तान, तुरंत आप टॉस के लिए आइए। देखिए, यहां पर किसी का भी इंतजार नहीं किया जाएगा, कप्तान टॉस के लिए तुरंत संपर्क करे। इलेक्शन पीरियड है, इसकी वजह से 5 बजे ये टूर्नामेंट कवर करनी है, और लाइव भी यहां से बंद किया जाएगा, इसलिए हम आपसे गुजारिश करते हैं कि तुरंत आइए। चलिए, यहां पर राहुल जरूर क्या कम बैक कर रहे हैं अपने गेंदबाजी में, लेकिन बड़े शॉट निकलने से कौन रोकेगा। ये बहुत बड़ा छक्का विनय गावन के बल्ले से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से मैच को विनिंग को लेने वाला यह छक्का 6 रन। आया 5 रनों की जरूरत है अंतिम 7 गेंदों में। क्या इसी ओवर में मैच फिनिश करना चाहेंगे या अंतिम ओवर तक राहुल अपने मैच को बनाए रखेंगे। ओ, फुल टॉस बॉल जरूर थी, बढ़िया फील्डिंग, रनआउट का क्या मौका, क्यों रुके आप, यहां पर रिस्क लेने ही पड़ेंगे। हिट डायरेक्ट पहले ही करना चाहिए था, थोड़े से नाखुश होंगे अपने आप से राहुल। वहां पर जहां पर 3 रन मिले, स्ट्राइक रोटेशन हुई, फिर आए, वहां पर छक्का मिला। अब 6 गेंदों में चाहिए 4 रनों की जरूरत। वाल और खेरनी टीम के कप्तान, आप टॉस बॉक्स में आकर रुकिए, तुरंत यहां पर टॉस किया जाएगा दोनों टीमों के बीच में, और मैच होगा अमन 3 ओवर का वो मुकाबला होगा। तो टॉस करेंगे, तो बिल्कुल टॉस करेंगे। वोडाफोन वाल विपक्ष अंश 11 खेरने के बीच में प्रभाकर पालकर, इनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। दोनों टीमों को शुभकामनाएं। तो टॉस जीतता है वहां पर वोडाफोन वाल टीम ने
क्या भावेश को पहला आना चाहिए था? यदि आपके सामने लेफ्टी बल्लेबाज क्यों ना हो, आपको आना चाहिए, आपके टीम प्रमुख खिलाड़ी हो आपको। और कहीं ना कहीं भावेश को अंतिम ओवर में यहाँ पर कप्तान ने प्राचारण किया है। शायद सोच यही थी आकाश वीरा स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम की कि जल्द से जल्द यहाँ पर विकेट निकाला जाए विनय का, और उसके बाद उनकी वो गेंदबाजी में दमदार प्रदर्शन देखने को मिले। और कहीं ना कहीं विनय ने विकेट नहीं गवाया, अंतिम तक टिके रहे और ये मैच को अंजाम देने का प्रयास। सोच बढ़िया थी कि भावेश राइटी के खिलाफ बढ़िया गेंदबाजी करते हैं। ओ पहली गेंद ऑफ स्टंप से बिल्कुल बाहर जाते हुए अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी हो चुकी है और इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 38। 6 गेंदों में चाहिए 3 रनों की जरूरत। 6 गेंदों में 3 रनों की फिलहाल जरूरत है। यहाँ पर विनय अभी तक डटे हुए, व्यक्तिगत बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो बहुत बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की और इसी के साथ ये मैच फिनिश और सीधा पहुंची है अमन ब्रिगेड 11 वल्लभ टीम आज के दिन के आखिरी मुकाबले में, जहां वो इंतजार करेगी वोडाफोन वहाल या अंश 11 खेरने उनके खिलाफ होगी। तब तक वो मैच की बात करेंगे तो टॉस जीता है मेरे ख्याल से वोडाफोन वाल टीम ने, टॉस जीता है। निर्णय जो भी है, यस पिंटू, बॉलिंग करने का निर्णय उन्होंने लिया है और आप खिलाड़ी लेकर मैदान के अंदर जाइए। महेश चलार ने काफी अच्छी सेवा किया आपकी।